नमस्कार. मी राहुल सीताराम साळवे, सकल दिव्यांग संघटना तथा बेरोजगार दिव्यांग कल्याणकर्ते संघर्ष समिती नांदेड अध्यक्ष. नांदेड सांगवी प्रभाग क्रमांक 3 येथील दिव्यांग गजानन कोकाटे यांना शिवसेनेचे शहर प्रमुख श्याम कोकाटे यांच्याकडून गंभीर मारहाण करण्यात आली असल्याची घटना घडली आहे. आमचे दिव्यांग जे बांधव आहेत गजानन कोकाटे आणि त्यांच्या वडिलांना गंभीर अशी मारहाण झाल्याची घटना सांगवी प्रभाग क्रमांक 3 मध्ये घडली आहे. तर मी या संदर्भात खरं तर या घटनेचा मी निषेध करतो की दिव्यांगाला माझ्या मारहाण झाल्याचा. मी या संदर्भात माननीय पोलीस अधीक्षकांना दुपारी 12 वाजल्यापासून या संदर्भात सांगितलं आहे, मेसेज टाकला आहे व्हॉट्सअपवर आणि नाईलाजाने मी आपले सरकार पोर्टलवर रीतसर अशी तक्रार दाखल केली की ही जी घटना आहे ही फार निंदनीय आहे. एका दिव्यांगाला एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी मारहाण करतो ही फार निंदनीय बाब आहे. या अनुषंगाने मी आज तक्रार दाखल केली आहे की संबंधित मारहाण करणारा शिवसेनेचा जो कोणी पदाधिकारी आहे, शिवसेना शहर प्रमुख आहे असं सांगितले जाते, श्याम कोकाटे यांच्यावर दिव्यांग व्यक्तीसाठीचे अधिनियम RPWD ॲक्ट 2016 कलम 92 अंतर्गत तत्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मी मागणी केली आहे. जर ही मागणीची दखल नाही घेतली, संबंधित याच्यामध्ये जर त्या राजकीय कोणाचा हस्तक्षेप जर झाला आणि त्यात जर वाचवण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर आम्हाला नाईलाज असतो. शेकडो दिव्यांगांना घेऊन शिवसेनेचे जेवढे काही आमदार आहेत त्यांच्या घरासमोर आम्हाला तीव्र स्वरूपाचे असे आंदोलन करावे लागणार आहे. या आशयाचे मी निवेदन पोलीस अधीक्षकांना आपले सरकार पोर्टल या तक्रारीच्या अनुषंगाने दिले आहे. तरी मी आपल्या माध्यमातून पोलीस अधीक्षक जिल्हा प्रशासनाला असं विनंती करतो की या गंभीर घटनेची तत्काळ दखल घेऊन जो कोणी शिवसेनेचा जो पदाधिकारी आहे, जो शिवसेना शहर प्रमुख म्हणून म्हटले जातो, त्यांच्यावर दिव्यांग व्यक्तीसाठीचे अधिनियम RPWD ॲक्ट 2016 कलम 92 नुसार तत्काळ गुन्हा दाखल करावे अशी मी विनंती करतो. अन्यथा आम्हाला शेकडो दिव्यांगांना घेऊन शिवसेनेच्या सर्व आमदारांच्या घरासमोर आम्हाला आंदोलन करावे लागेल. धन्यवाद.